आहे. प्रेक्षक देखील आपापल्या सीट्सवर बसलेत. आपण वेगवेगळे स्टँड्स पाहतोय. स्वर्गीय बंड्या शिवराम भोईर स्टँड, त्यानंतर श्री अनिल रघुनाथ पाटील स्टँड, श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँड, त्यानंतर श्री सचिन गोपीनाथ पाटील स्टँड, हनीस 11 स्टँड आणि पाटील किचन स्टँड या सर्व स्टँड मध्ये खुर्च्यांवर बसून आरामात या स्पर्धेचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. पहिला बॉल डिलिव्हर होतोय आणि पहिला बॉल डिलिव्हर होताना वेळ झाली आहे 10:12 म्हणजे तुमच्याकडे 30 मिनिटांचा कालावधी आहे पूर्ण 6 षटक फेकण्यासाठी आणि तितकाच वेळ घ्याल तितकाच वेळ लागेल अशी अपेक्षा आपण ठेवूया. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर इन फ्रंट ऑफ द विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये धावा वाचवण्यासाठी. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलर सज्ज किरण. राऊंड विकेट आले. थोडस अंगत चुरून हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साइडला बॉल टोन केलाय. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन. हा ना करता करता त्या ठिकाणी मात्र धोक्याची घंटा वाजली होती. मैदानाच्या आतमध्ये एकमेकांवरचा विश्वास खूप महत्वाचा आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण करा, तुम्ही फलंदाजी करा, तो विश्वास जर तुम्ही जतवला नाही नुकसान तुमच्या संघाचं आहे. त्याचमुळे मात्र शेवटच्या क्षणाला धाव न घेण्याचा निर्णय घेतला गेला प्रणयच्या वतीनं आणि प्रणय सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये परत आला. धावसंख्या सुरू झाली. मंगलमूर्ती विरातन या संघाची एकेरीने. पहिला स्ट्रोक खेळताना मात्र पंकजचा तो आत्मविश्वास जाणवला नाही, पण मात्र धाव घेताना थोडीशी गडबड झाली होती. पण नियतीची साथ मंगलमूर्ती विरातन या संघाला मिळते. आता मात्र एक अग्रेसिव्ह बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आहे प्रणय पाटील. नेहमीच ओपन करत असतो मंगलमूर्ती विरातन या संघासाठी. कॅप्टन आहे आणि कॅप्टन असा जबाबदारी देखील थोडी वाढते. किरण टे राऊंड विकेट. पुललेनचा बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळताना बॉलला गोळीच्या वेगानं पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आजच्या सकाळच्या सत्रातला हा पहिला चौकार. ते गाणं आपण ऐकणारच आहोत. तुर्तास आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. धावसंख्या 5 झाले. राऊंड विकेट. बॉलर तयार. ड्राईव्ह केलंय. मिडॉनला प्रोटेक्शन नाहीये. बॉल जाईल मागे स्टेटिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावांचा कॉल पूर्ण करता करता शेवटच्या क्षणाला आपली बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ब्रश केली आहे फलंदाज पंकजने आणि त्याचमुळे पूर्ण केल्या जातात या 2 धावा. थोडा कॅज्युअल राहतोय पंकज आणि इतका कॅज्युअलनेस क्रिकेटमध्ये चालत नाही, कारण प्रणय त्या ठिकाणी पोहोचतोय पण पंकज मात्र त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत नाही. त्याचमुळे कॉलिंग मिस्टेक जी होते ती कुठेतरी कॉलिंग मिस्टेक सुधारणा करावी लागेल. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला वेळ मिळतो सुधारणा करण्याचा, कधी कधी वेळ मिळत नाही, पण आता तो वेळ मिळतोय. मंगलमूर्ती विरातन या संघाला सुधारणेचा 2 वेळा कुठेतरी धोक्याची घंटा वाजली होती, पण दोन्ही वेळेला नियतीची साथ मंगलमूर्ती विरातन या संघाला मिळालेली आहे. धावसंख्या पोहोचते 3 बॉलच्या समाप्तीनंतर झाले 7 धावा. चांगल्या दर्जाची बॉलिंग आतापर्यंत हाताळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालाय किरण. अजूनपर्यंत विकेटची साथ मिळत नाहीये, पण खूप महत्वाचा आहे प्रयत्न करत राहणं. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर आहे. ऑन साइडला पुल करताना बॉलला उडवलंय मिड विकेट सीमा रेषा पार. वंडरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल सिक्सर. वाढ धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट मंगलमूर्ती विराथन. ओव्हर पिच बॉल होता. चार्ज केलंय. क्षेत्ररक्षक नाहीये. साइड स्क्रीनच्या समोरून बॉल जातोय. 1 बाउन्स घेऊन सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर मिळतोय 4 चौकार. धावसंख्या 17 झाले. काय बेधुंद अशी सुरुवात झाली मंगलमूर्ती विरातन या संघाची. नाणेफेक हरल्यानंतर सुद्धा तो आत्मविश्वास फलंदाजीचा स्पष्टपणे झळकतोय. पुढचा बॉल हवेत आहे. बॉल आणि बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषा पार. सफाळे परिसरामध्ये प्रणय पाटील सर्वात कातील. हा चौकार. 4 धावा. 21 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. खूप चांगली सुरुवात मिळते खऱ्या अर्थाने. जाऊया आपण घेऊया छोटासा संगीतमय डीजे ब्रेक आणि पुढच्या षटकाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा परत येऊया. क्या
जाणार आहे तो म्हणजे रॉकी ग्रुप टेंबी खोडावे वर्सेस उज्ज्वल 11 मथाणे. या दोन्ही संघाचे कॅप्टन्सने तयार राहायचे. 5व्या षटकात आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे आणि 6व्या षटकात टॉस बॉक्स मध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. आणि आता गजाननजी पांडुरंग गावड यांच्या वतीनं मंडळाला 2500 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. आम्ही त्यांचा टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय. अप्रिशिएबल. खूप चांगल्या पद्धतीने वर्गणी दाते देखील आम्हाला सहकार्य करतायत. आता त्या ठिकाणी ऊन थोडंसं वाढलंय म्हणून आमच्या पीसीआर रूम मध्ये लॅपटॉपला मात्र खूप चांगल्या पद्धतीने झाकलेलं आहे SK दादांनी. कारण उष्णता तापमान वाढते आणि त्याचमुळे इक्विपमेंटची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. पाटील नेटवर्कच्या वतीने देखील साहिल आणि अनुराग चांगल्या दर्जाचं काम करतायत. परवाच्या दिवशी साहिलने 15वा वाढदिवस साजरा केला आणि त्यांची बोटं मात्र काय जबरदस्त फिरतायत कीबोर्डवर आणि त्यांचं जे वर्क आहे ते पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेगवेगळे जे सिनेमॅटोग्राफर आहेत ते देखील गुडघे टेकतात. असं काम साहिल यांचं पाटील नेटवर्क साठी. आणि कालच्या दिवसात तर अनुराग यांची घोषणा प्रमोदजी शेडगे यांनी केलेलीच आहे. काम लाजवाब आहे. चांगला बॉल या दुसऱ्या षटकाची सुरुवात हेमंत करतोय. चांगल्या पद्धतीने राईज होतोय बॉल कारण ही जी खेळपट्टी मातीची आणि शेणाने सावरलेली आहे पण बॉलला बाउन्स मिळतोय कारण टणक खेळपट्टी असल्या कारणाने ते जाणवत नाहीये आणि म्हणून कालच्या दिवसामध्ये फलंदाजांचा दबदबा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाला. पुढचा बॉल तासांवर बॅलन्स केलाय. स्ट्रगल काही संपण्याचं नाव घेत नाहीये कारण मैदानाच्या आतमध्ये प्रणय हा एक हाती किल्ला लढवतोय. जर आपण प्रणयचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला पहिल्या षटकातला तर शेवटचे 5 बॉल्स त्याने आपल्या नावावर केले. पहिला बॉल फक्त खेळला होता. पंकजने सिंगल कंप्लीट केली होती. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजाची तितकी साथ संघाला मिळायला हवी. कुणा एका फलंदाजाने किल्ला लढवून चालत नाही तर सह खेळाडूची साथ मिळणं देखील गरजेचं आहे. तेच ओळखलं अमरदीप स्टार या संघाच्या गोलंदाजांनी. हेमंतने दुसऱ्या षटकातले पहिले 3 बॉल्स डॉट खेळले. जबरदस्त बॉलिंग यावेळेस हवेत खेळलंय. थोडा काळा बॉल हवेत तो एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना बॉल पोहोचतोय सीमारेषेच्या जवळ. 2 धावा पूर्ण केल्या जरूर आहेत. तिसरीचा प्रयत्न करताना प्रणयचा नकार खूप काही सांगून जाते कारण प्रणयला ठाऊक आहे की अजूनही दुसऱ्या षटकामध्ये आपण आलेलो आहोत. धावसंख्या चांगली आहे आणि त्याचमुळे चांगली धावसंख्या असताना विकेट जाणं म्हणजे दडपण वाढणं आणि त्याचमुळे नकार दिलाय प्रणयच्या वतीनं. मिळतात या 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. थोडी चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज हे दोन्ही संघ एका गणवेशात पाहायला मिळत आहेत आणि असंच प्रत्येक ठिकाणी व्हायला हवं कारण आपण पहिल्यांदा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला गणवेश देखील मोफत मिळत असतो एंट्री फी मध्ये. ते यात तुम्ही जतन करून ठेवलं तर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जिकडे गणवेशाची सोय नसेल तिकडे पण गणवेश परिधान करून घेऊन जाऊ शकता. यावेळेस आकाशातील ताऱ्यांना तोडणारा हा गगनचुंबी षटकार येतोय पंकजच्या बॅट मधून. ट्रेमेंडस सिक्सर. थँक्यू SK दादा. चला आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं आणि आता ड्रायव्हिंग सीटवर मी बसणार आहे हेच कुठेतरी प्रणयला सांगतोय पंकज आणि त्याने पण खूप चांगला स्ट्रोक खेचला. रेंज मधल्या बॉलला आउट ऑफ रेंज केला आणि धावसंख्या पोहोचवली विराथांची 29 या आकड्यावर. बॉल फेकून झाले 5 असेल हा शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधला. पुन्हा एकदा हवेत आहे बॉल आणि खाली क्षेत्रामधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल श्री सचिन गोपीनाथ पाटील स्टँडच्या पलीकडे. आउट ऑफ पार्क. युजी सिक्सर. थँक्यू. चला ओव्हर टाइमपास नको. वैभव आज कसा खेळणार आहे? 4था सामना खेळायचा आहे आणि काल देखील आपण ती चर्चा केली होती की कुठल्याही ओव्हरमध्ये तुम्हाला पाठवलं तर तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचे तयार असता. तर आतुरता आहे का कधी आमचा सामना होतोय? खूप आतुरता आहे. आता तुमच्याच गावातला संघ खेळतोय आणि अजून तितकासा चांगला खेळ राहिला नाहीये तर जो एक सॉफ्ट कॉर्नर असतो गावातील संघाप्रती तर काय सांगाल या सामन्याबद्दल? ते आता तर 2 षटकं त्यांचे खूप खराब टाकले आहेत त्यांनी. आता बघूयात पुढे प्रवीण यांनी कमबॅक केला पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे प्रवीणकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे.
धावसंख्या 35 झाले. उत्कृष्ट दर्जाचे समालोचक वैभव सुद्धा आहेत आणि त्यांचा खेळ देखील पाहायला मिळेल, त्यांचं समालोचन देखील तुम्हाला ऐकायला मिळेल. आताच्या घडीला ते धावसंख्या लेखन करतात आणि सुभाषच्या अक्षरातलं असं वाटते लग्न समारंभ तुम्हाला आहेर लिहिण्यासाठी बसलं असेल. बघा या ठिकाणी मी आता हे जे अजून एक अक्षर पाहिलं मिस्टर राजदीप वझे यांचं, त्यांचं देखील खूप चांगलं सुभाषचं असं अक्षर आहे आणि खूप महत्त्वाचं शुद्ध लेखनावर खूप कामगिरी चांगली आहे. सफाळे परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा कव्हर करण्यासाठी जातो तर असं सुभाषचं अक्षर आम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी चांगले धावसंख्या लेखक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. हवेत आहे बॉल, प्रणयचा फटका फसला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा बॉल खाली येतोय आणि कॅच कॅरी केला जाईल आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला धक्का बसतोय. प्रणय बॅक टू पॅव्हिलियन. DJ Umesh. थँक्यू. बघा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर ज्या बाईक्स पार्क केलेल्या आहेत खेळाडूंनी किंवा मान्यवरांनी, त्यांना विनंती करतो की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे प्रशस्त अशी जागा आहे, त्या ठिकाणी तुमची वाहनं पार्क करा अशी नम्र सूचना मी आयोजकांच्या वतीने करत आहोत. आईस्क्रीम सेंटर जे आहे त्याच्या बाजूला ज्या बाईक्स आहेत, आईस्क्रीम सेंटरच्या बाजूला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर ज्या बाईक्स आहेत त्या बाईक्स कृपया तिकडनं रिमूव्ह करा आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डावीकडे प्रशस्त असं वाहनतळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या बाईक्स पार्क करू शकता आणि सेफली पार्क करू शकता. डोंट वरी. प्रवीणने या षटकाची सुरुवात चांगली केली. म्हणजे पहिल्याच बॉलवर ज्या फलंदाजाची दहशत आपण पाहिली, जवळपास 20 धावा त्याने केला होता आणि त्याला थांबवण्याचा सशर्त प्रयत्न प्रवीणने केला. बघा सकाळचं सत्र आहे, टॉस जिंकल्यानंतर अमरदीप स्टार या संघाने क्षेत्ररक्षण निवडले. का तर ड्यू फॅक्टर आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाही. जी अवस्था सकाळच्या सत्रात असेल तीच अवस्था संध्याकाळच्या सत्रात देखील आपण पाहिली. पण काल मनोज आणि मनोजच्या सोबतीला खूप जबरदस्त बॅटिंग रोहितची आपण पाहिली. तर कधी कधी वातावरणाची साथ नाही मिळाली तरी चालेल, तुमच्याकडे कॅपॅसिटी असायला पाहिजे. प्रवीण तयार बॉलिंग मार्कवर. धाव घेताना थोडा चुकतोय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. बघा 30 मिनिटं ही वेळ तुम्हाला आम्ही राखून दिलेली आहे आणि त्याच्यामुळे तसंच तुमचं वर्तन मैदानाच्या आतलं अपेक्षित आहे. धन्यवाद टीम अमरदीप स्टार जलसा. डेड बॉलची खूण पंच करतायत. मंगलप्रती विरातन चांगल्या अवस्थेमध्ये 35. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रवीण बघा छुपा रुस्तम निघाला, कारण पहिले 2 षटक किरण आणि हेमंत यांनी वापरले पण त्यांना मात्र सफलता मिळाली नाही. प्रवीणला आतापर्यंत 2 सफलता मिळाल्या. 2 का तर पहिल्या बॉलवर विकेट आणि डॉट बॉल देखील तितकाच महत्वाचा आहे धावसंख्येचा आलेख खाली करण्यासाठी, कुठेतरी दडपण वाढवण्यासाठी. जितके जास्त डॉट बॉल हाताळले जातील तितका फायदा अमरदीप स्टार जलसारचा. दांडी गोल, क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट आणि तेच पाहायला मिळालं. आल्या पावली परत मिस्टर आकाश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय, प्रथमेश जातोय. सचिन दादा आम्ही आमच्या करिअरची सुरुवात प्लॅस्टिक बॉलने केली होती, पण आता जो मैदानाच्या आतमध्ये जातोय फलंदाज त्याने लेदर क्रिकेटने आपल्या करिअरची सुरुवात केलेली आहे. प्रथमेश जो उत्कृष्ट दर्जाचा लेदर क्रिकेटपटू आहे आणि संधी त्याला सुद्धा मिळाली होती पण काही काळासाठी तो पुढे जाऊ शकला नाही. पण मात्र ग्रामीण क्रिकेट खूप चांगलं खेळतोय प्रथमेश आपल्या संघासाठी. अजूनही एक सुपरस्टार आहे विराटन संघामध्ये, तो अजून थोडीशी वाट पाहतोय. मिस्टर रितेश खिणी, तो देखील त्याच्या वेळेची अजून वाट पाहतोय. कारण वेळ ही ओळखली गेली पाहिजे की आपली वेळ आपण कधी आपल्या नावावर करू शकतो, आपल्या संघाच्या फायद्यासाठी वापरू शकतो आणि त्यासाठी रितेश थांबलाय. धावसंख्या झालेली आहे 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. ऑन साइड ला क्लासिकल स्लॉग हिट बॉलला पाहायला मिळालाय. बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा बॉल 1 बाउन्स घेऊन बॉल क्लिअर करतोय. बाउंड्री, 4 धावा. थँक्यू. प्रवीण 3 बॉल्स पर्यंत आपली दहशत दाखवताना पाहायला मिळाला, पण हा बॉल देखील तितकाच चांगला होता. पण कलात्मक फटका स्ट्रोक बनवलाय प्रथमेशने हा 4 धावांचा.
ऑन साइडला हुक केला आहे आणि त्याच्या आवडत्या झोन मध्ये बॉलला डिस्पॅच केलं एरिलूट देऊन बॉल पाठवलंय लॉंग लेग सीमारेषा पार कडक बेधडक षटकार. जगी माते की धावसंख्या झालेली आहे 45 धावा. प्रवीण टेलर बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. चांगला बॉल प्रवीणचा, अँगलचा चांगला वापर, पिचिंग देखील तितकीच दर्जेदार आणि बॉल टप्पा घेतल्यानंतर खाली राहतोय आणि त्याच उंचीचं मोजमापन फलंदाजाला जमलं नाही. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मंगलमूर्ती विरातन या संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम मंगलमूर्ती विरातन. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. थँक्यू. मैदानाच्या पाणी कोण घेऊन जाते तर ते नाव आमच्या समोर येते. मिस्टर प्रवीण पाटील यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे. प्रत्येक ऑर्गनायझिंग कमिटी मेंबर कामं वाटून दिलेली आहेत आणि कामं वाटून दिली तर आयोजन तितक्या चांगल्या दर्जाचं होते आणि कालपासून आम्ही तेच पाहतोय. प्रत्येकाला कामं वाटून दिलेत आणि प्रत्येक जण आपल्या कामाला न्याय देताना पाहायला मिळालाय. 3 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या मंगलमूर्ती विरातन या संघाची पाहायला मिळते 45 धावा. 45 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर स्पेल कंटिन्यू करतोय हेमंत. आपण क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर, फोर्स करण्याचा प्रयत्न, बॅटचं बॉटम एज घेऊन बॉल जातोय फ्लाय स्लीप झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता पण यष्टीरक्षक प्रॉमिसिंगली ती जागा अडवून ठेवतोय त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या 45 झाले. हेमंतने गेल्या सामन्यात गेल्या षटकात देखील तितकीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती पहिल्या 3 बॉल्स मध्ये आणि यावेळी देखील तेच पाहायला मिळते की कारण पहिले 2 बॉल डॉट्स हाताळणारच होते पण या ठिकाणी बाईटची एक धाव पूर्ण केली गेलेली आहे पण ती धाव त्याच्या खात्यात जाणार नाही. म्हणजे पहिले दोन्ही बॉल्स डॉट हाताळलेले आहेत आतापर्यंत हेमंतने या षटकामध्ये. धावसंख्या पोहोचते 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम मंगलमूर्ती विराथन. अजूनही जवळपास 16 बॉलचा काही शिल्लक आहे. खूप काही होणं अजूनही बाकी आहे पण आपण कॉल देऊया पुढच्या 2 संघांना. रॉकी ग्रुप टीम खोडावे आणि उज्ज्वल 11 मथाने. चला प्लेइंग लिस्ट अपडेट करा. बोला जाऊ दिलंय, नशिबाची साथ मिळते त्या ठिकाणी. हा ना करता करता पण परतावं लागेल फलंदाजाला. डिरेक्ट हिट आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. मिस्टर पंकज बॅक टू पॅव्हेलियन. Thank you. Thank you, Askit. म्हणजे पंकजच्या नशिबात धावचीच्या स्वरूपात बाद होणं लिहिलंच होतं. कारण पहिल्या षटकामध्ये देखील तसंच कुठेतरी चित्र पाहायला मिळालं आणि आता या 4थ्या षटकामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न चांगला होता पण
नियतीची साथ मिळत नाही, डिरेक्ट हिट केला गेला आणि हेमंतला आपल्या संघासाठी सांघिक यश मिळवून देता आलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय शैलेश. 6 षटकं तुम्हाला वेगवेगळी रणनीती आखण्यासाठी शिकवण देत असते आणि तीच रणनीती आखली जाते. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 फलंदाज वापरले गेलेले आहेत. पंकजच्या वतीने 15 धावांचं योगदान मिळालं, प्रणयच्या वतीने 20 धावांचं योगदान मिळालं. आकाशला खाता खुलता आलं नाहीये. प्रत्यपेक्षे आतापर्यंत 3 बॉल्समध्ये 10 धावा बनवल्या आणि नवीन फलंदाज मैदानात शैलेश पाहायला मिळतोय. पहिलं षटक किरणचं होतं ज्यामध्ये 21 धावा खर्च झाल्या होत्या, विकेट त्याला मिळाली नाही. हेमंतने दुसरं षटक हाताळलं, पूर्वार्ध चांगला होता त्या षटकाचा, पण उत्तरार्धामध्ये 14 धावा खर्च केल्या. प्रवीणने तिसरं षटक हाताळलं, सुरुवात चांगली केली, 2 विकेट्स मिळवल्या, पण त्यानंतर उत्तरार्धामध्ये 10 धावा खर्च केल्या. हेमंतने या षटकाचा पूर्वार्ध चांगला गाजवला, ज्यामध्ये 1 धाव खर्च करत त्याने 1 विकेट सुद्धा मिळवलेला आहे. माफ करा, 9च्या सुरुवात फलंदाज बाद झालेला आहे. नवीन फलंदाज 3 होतोय तो म्हणजे शैलेश. स्ट्रोक चांगला आहे, प्रॉमिसिंग आहे, बॉल जाते सीमा पार, आकाशात उडतोय, पक्षाचा थवा, सफाळे गावामध्ये फक्त शैलेश या फलंदाजाची हवा. षटकार. थँक्यू. एसके धावसंख्या झाली आहे 50 ओलांडताना 52 झाले. या ठिकाणी प्रत्येक फलंदाज मात्र मोठमोठ्या स्ट्रोक्सवर आरूढ होऊन येतोय की काय असं जाणवायला आहे. कारण पंकजने देखील मोठे स्ट्रोक खेचले, प्रणयने खेचले, आकाश तितकासा. धावसंख्या 52 झाले, 50 उलटून 52 झाले असं मी बोलले, 52 झाले. हेमंत बॉलिंग मार्कवर तयार. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, पण बॉल ग्रिपिंग व्यवस्थित झाली नाहीये. बॉल हातातून निसटतोय आणि बीमर पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय आणि आता पुन्हा एकदा मुक्त आव्हान भेटलेलं आहे फलंदाजाला मोठा स्ट्रोक खेळण्यासाठी. दरम्यान ही वाईट नो बॉलची 1 धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम मंगलमूर्ती विराथन. फ्री हिटचा फटका खेळण्यासाठी तयार होतोय शैलेश. वेग बघा, वेग इतका जबरदस्त आहे की स्पीडोमीटर जर असता त्या स्पीडोमीटरचा काटा वाकला असता, इतक्या वेगानं तो चेंडू हाताळला गेलाय आणि त्या फ्रीटच्या बॉलवर जास्त काही प्राप्त करता आलं नाहीये फलंदाज शैलेशला. बॉल फेकून झाला त्या षटकातले एकूण 5. पुढचा बॉल फुललेंचा बॉल. यष्टीरक्षक तर बीट होतो, यावेळेस मात्र चूक करणार नाही. बघा पुन्हा एकदा डिरेक्टरचा यावेळेस प्रथमेशचा कॉल चांगला पाहायला मिळाला, कारण प्रथमेश डेंजर एंडला होता, त्याने थांबण्याचा सल्ला दिला आणि योग्य निर्णय प्रथमेशचा पाहायला मिळाला, नाहीतर परतावं लागलं असतं प्रथमेशला. दरम्यान 4 षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. धावसंख्या झाले 3 गडी बाद 53 धावा. मंगलमूर्ती विराथन स्कोर इज 53 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. थँक्यू. चला 22 मिनिटं झालेले आहेत. पहिला बॉल डिलिव्हर करून त्यासाठी आम्ही एसके दादांना थांबवतोय. मथाने टीम आणि टेंबेकडे टीम आपले प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे, जेणेकरून इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करता येणार आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आपला स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येते. प्रवीण हे असं व्यक्तिमत्व, जेव्हा काल मैदानामध्ये आपण पहिलं पाऊल ठेवलं होतं, प्रमोद सर विचारपूस केली गेली, नाश्ता केला का, चहा घेता का, या गोष्टी महत्वाच्या लक्षात राहतात. जेव्हा आपण वेगवेगळ्या दौऱ्यावर जात असतो त्यावेळी ही विचारपूस खूप महत्वाची, जेणेकरून ते संबंध अजून जास्त वाढतात. धावसंख्या 53 झाले आणि गडीबाद झालेले आतापर्यंत 3. 5व्या षटकाचा खेळ सुरू होतोय. प्रवीण बॉलिंग मार्कवर तयार होतोय. पंचांच्या उजवीकडून तो स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर असेल फलंदाज प्रथमेश. हवेत आहे बॉल आणि बॉल नाही थांबणार. बॉल जाईल काऊ कॉर्नर. मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करताना सीमा पार मिळतील 6. फटक्याचा सुंदर आविष्कार. षटकार. थँक्यू. चला, जीत 11 मथाने टीमच्या मेंबर्सला विनंती करतो की आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करा. जीत 11 मथाने आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. प्रवीण टाचांवर बॅलन्स केलं. बॅटचं एज घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावलेला आहे आणि प्रथमेशला परतावा लागते. एक मोठ्या खेळीचा होतोय अंत. प्रथमेश बॅक टू पॅव्हिलियन.
धावसंख्या झालेली आहे 59 धावा आणि बॉल्स फेकून झाला त्या 5व्या षटकातले 2. अजूनही मी थोडासा आश्चर्यचकित आहे की रितेश चा क्रमांक अजूनही लागत नाहीये, कारण दुखापत प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यामध्ये डोकं वर काढत असते आणि आता रितेश हा दुखापतग्रस्त आहे, पण तरी देखील तो दुखापतीला बाजूला सारून आपल्या संघाचा हिस्सा बनलाय. ही भावना खूप महत्वाची आहे, कारण प्रत्येक खेळाडू हा आपल्या संघाचा महत्वपूर्ण हिस्सा असतो आणि त्याच्या असण्यानेच कदाचित संघाला एक वेगळी ऊर्जा मिळत असते. आणि जरी दुखापतग्रस्त असला रितेश तरी सुद्धा तो वेळात वेळ काढून आपल्या संघासाठी उपस्थित राहिलेला आहे. नवीन फलंदाज अनिकेत 6व्या क्रमांकावर, धावसंख्या 59. आउटसाइड द ऑफ स्टंप मिलिंदने तर खूप चांगल्या दर्जाची धुवादार गोलंदाजी करायचा प्रण उचललेला आहे आणि या अगोदरच्या षटकामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आणि या षटकात सुद्धा सुरुवात तितकीशी चांगली नव्हती, पण त्यानंतर स्वतःवर नियंत्रण ठेवताना विकेट मिळवली आणि त्यानंतर पुढचा बॉल डॉट हाताळला. यालाच म्हणतात कमबॅक आणि जोरदार कमबॅक प्रवीणचं. धावसंख्या 59 झाले. ऑन स्ट्राइक बॅटर अनिकेत. फुल टॉस बॉल आउटसाइड एज, बॉल पॉइंट मधून मागे जाईल. डीप बॅकवर्ड पॉइंट झोन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याच्या अगोदर बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतोय 4 चौकार. थँक्यू. धावसंख्या 63 झाली आहे. 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत 5व्या षटकातले. 5वा बॉल हाताळण्यासाठी बॉलर सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप चांगली बॉलिंग ऍक्शन, खूप चांगला फॉलो थ्रू. पुन्हा एकदा पुढ्यात ठेवण्यात आलेल्या बॉलला पुढे पाठवण्यामध्ये सक्षम ठरत नाहीये तो म्हणजे फलंदाज. 5 बॉल्स डिलिव्हर झाला. धावसंख्या 63 झाली आहे. 63 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे या 5व्या षटकातला. प्रवीणने खूप चांगलं कमबॅक केलंय. 2 षटकं हातात आणि त्याने स्वतःची सिद्धता मैदानाच्या आतमधली दाखवलेली आहे. यावेळेस फलंदाजाने कुठला स्ट्रोक खेळण्याचा विचार केला नाही, कारण बॉलची रेंज ही खूप जास्त बाहेर असल्या कारणाने मोफतची एक धाव मिळते, ती धाव वसूल करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा राहिलाय. एका धावेची होते पण धावसंख्या 64 झाले. 64 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 टीम मंगलमूर्ती विराथन. अजूनही यानंतर 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि त्याचमुळे स्लॉग ओव्हर जी कुठेतरी खुलं असते फलंदाजांसाठी. पाहूया कशा पद्धतीने खेळवतोय. यावेळेस बॅटचं कनेक्शन बॉलशी योग्य त्या वेळी झालं नाही. बॉल जाईल काव कॉर्नरला. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावेचा कॉल नक्कीच पूर्ण केला गेला, कारण त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा फायदा मंगलमूर्ती विराथन या संघानं उचललेला आहे. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 66 धावा. 4 गडी बाद मंगलमूर्ती विराथन. 66 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 मंगलमूर्ती विराथन. थँक्यू. चला 28 मिनिट झाले आहेत मित्रांनो. 28 मिनिट झालेले आहेत. चला नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलर पाठवून द्यायचा आहे. बघा वेळेबद्दल थोडं सहकार्य करा. जर तुम्ही वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देईल. हे गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, त्याचमुळे वेळेवरच तुम्हाला प्रत्येक गोष्ट पूर्ण करायची असते. 66 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपलाय. जवळपास 13च्या चला 65 स्कोर झालेला आहे आणि मंगलमूर्ती विराथन संघाकडून सुरुवात प्रणयने चांगली केली. मध्यंतर प्रथमेशने गाजवलं. शैलेश अजूनही थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. अनिकेतच्या वतीने एक चौकार आलाय. तर ऑल इन वेल पॅकेज आहे फलंदाजांचा. पण महेंद्र हा एक शेवटचा षटक हाताळण्याचा एक्सपर्ट आहे. तो गोलंदाजी मार्कवर येतोय आणि एक सॉफ्ट कॉर्नर असतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्या मैदानावर खेळत असता. तुम्हाला या मैदानाच्या खाणाखुणा ठाऊक असतात. 66 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 66 धावा झालेल्या आहेत. 66 रन्स ऑन बोर्ड. बघा खूप चपळ आहेत आमचे सर्व खेळाडू. समालोचनावर लक्ष देतात. धन्यवाद. कधी कधी होते, समजून घ्या. ऑन साइडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पायांची स्ट्राईड मोठी केली. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. वाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या 67 झाली आहे. 67 रन्स ऑन बोर्ड.
कधी कधी इंटरनेट कनेक्शन नसते, स्कोर उशिरा अपडेट होतात, कधी कधी मॅन्युअल स्कोर कधी कधी कमी आपण अपडेट करतो, पण या ठिकाणी सर्व गोष्टी सुरळीत चाललेल्या आहेत. 100 MBPS, क्या बात आहे. फुल स्पीड वायफाय कनेक्शन आम्हाला मिळालेलं आहे मिस्टर आडव्या बटले खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक तर चुकतं पुन्हा एकदा डिरेक्टेड. आता तर मात्र परतावा लागणार आहे फलंदाजाला. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि खूप चांगली नेमबाजी मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करताय. फलंदाजाला परतावा लागते धावाच्या स्वरूपात बाद. ऑलिम्पिक या खेळामध्ये नेमबाजांनी खूप चांगली सुवर्ण कामगिरी केलेली आहे आणि जलसा संघामध्ये तसेच नेमबाज पाहायला मिळाले. जवळपास 3 डायरेक्ट हिट पाहायला मिळाले. त्यातला तो दिवेशच्या वतीनं तर जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अप टू दी मार्क बुलजाय आणि धावच्या स्वरूपात फलंदाज होतोय. बाद नवीन फलंदाज इन होतोय. 7व्या क्रमांकावर चेतन खेळणार आहे आणि महेंद्रने या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने केली होती. त्यानंतर विकेट मिळाली धावच्या स्वरूपात आणि अजूनही या षटकातला 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 67 झाली. 67 रन्स ऑन बोर्ड. महेंद्र तयार. राऊंड विकेट ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टाईन स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल महेंद्र टिपतोय आणि परतीचा प्रवास करावा लागलाय फलंदाजाला आणि आता मात्र शेवटच्या षटकामध्ये कुठलाच फलंदाज खेळपट्टीवर थांबण्याचं नाव घेत नाहीये. विकेट डाऊन. खड़े हो जाइए मां के दरबार में जिनके पास पाँव है पूरे खड़े हो जाइए और क्या बोलेंगे. मायन पुरना भैरो बाबा कोई रहा ना बाकी. उठाइए दोनों हाथ. बम बम बोल रहा है काशी. हर हर महादेव. उठाइए दोनों हाथ. मायन पुरना भैरो बाबा. थँक यू. 67 रन्स. बघा या मैदानावर किती धावसंख्या बनवा ती तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. काल 5 षटकांमध्ये 56 संध्याकाळी सत्रात पूर्ण केल्या गेल्या. ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न तर फसलाय. खाली क्षेत्रामध्ये बॉल लँड होतोय आणि जातोय लॉंग लेग सीमारेषा पार. मिळते नशिबाची साथ. हा येतोय चौकार. थँक्यू एस के. धावसंख्या 71 झालेली आहे आणि नशिबाची साथ मिळते. आउटफील्ड थोडी चढ उताराची आहे पण मात्र तुम्हाला जजमेंटल क्रिकेट खेळावा लागेल आणि त्यांचा अनुभव तर पूरक आहे प्रत्येक संघाला. 71 धावा धावकावर. महेंद्र तयार बॉलिंग मार्कवर. ओव्हरपिच बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेशन देताना बॉलला उडवलंय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन षटकार. 6 धावांची वाढ होते. धावसंख्या पोहोचते 77 या आकड्यावर. 77 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात या षटकाची तितकी चांगली झाली नव्हती मंगलमूर्ती विरातन या संघाची पण 8व्या क्रमांकावर आलेला चिराग हा मात्र एक जबरदस्त खेळ करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल खेळताना त्याने चौकार खेचला. पुढचा बॉल खेळताना षटकार खेचला. बॉल फेकून झाले ते षटकातला 1 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. तर तयार राहायचंय रॉकी ग्रुप डेबी खोडावे आणि जीत 11 मथाने. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक. बॉल जातोय फॉरवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. थ्रो थोडासा उशिराने आला आणि त्याचमुळे त्या 2 धावा सहजतेने पूर्ण होताना पाहायला मिळाला जे खूप गरजेचं होतं कारण इन ऍक्शन मध्ये फलंदाज येतोय चिराग आणि त्याला स्ट्राईकवर ठेवण्यासाठी तो संघर्ष केला गेला. शैलेशच्या वतीनं 2 धावांची वाढ झाली. धावसंख्या पोहोचते 79 आकड्यावर. 79 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या डावातला. आपण लगेचच टॉस कडे जाणार आहोत. टॉस साठी उपस्थित असतील रॉकी ग्रुप डेबी कडवायचे कॅप्टन आणि जीत 11 मथानेचे कॅप्टन. बॉलर तयार. गुडघ्यावर बॅलन्स केला. ऑन साइडला स्लॉक करण्याचा प्रयत्न तर फसला आहे. त्या ठिकाणी धाव पूर्ण केली आहे जीएसएल बायची. एकदा मी एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 80 आकड्यावर आणि 6 षटकांमध्ये 81 धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत अमरदीप स्टार जलसार या संघाला. 81 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल. अमरदीप स्टार जलसार.
सन्माननीय मिलिंद पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीची प्रक्रिया करूया. अगोदर कॅप्टन्सला येऊ द्या, मग आपण पाहुण्यांना आमंत्रित करणार आहोत. आणि जसा दुसरा सुरू होईल मायक्रोफोन तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पालघर जिल्ह्यातल्या सर्वांना हवा हवासा आवाज प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू एसके दादा. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे संघाचा कॅप्टन आणि उज्ज्वल मतानी संघाचा कॅप्टन प्लीज. जीत 11 मतानी संघाचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. वेळेची दिरंगाई न करताना प्लेइंग 11 ची लिस्ट आपण फिलअप करून सबमिट करायची आहे. क्विकली लवकरात लवकर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतच असेल तर प्लीज आपण लवकरात लवकर या. धन्यवाद. मनीष पाटील यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकत होतात. या फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या डावामध्ये अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 जलसार वर्ष पहिले पाहायला मिळतं, परंतु दिमागदार असं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सचिनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटेल अशी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आजचा सेकंड डे. कालच्या दिवसात जे आमचे लाडके प्रेक्षक राजे मिस केलं होतं कालच्या दिवसात ही स्पर्धा त्यांच्या माहितीसाठी आणि जे श्रोते जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून पाटील नेटवर्कला जे सबस्क्रायबर पाहायला मिळत आहेत त्यांच्या माहितीसाठी त्या श्रोत्यांसाठी दर्यावर्दी एडवन आणि कालच्या दिवसात अमोल 11 त्रिश 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या दोन संघांमध्ये सामना आपल्याला येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. आणि तो संघ अंतिम 5चे दरवाजे कोणता संघ मात्र उघडेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. आज श्री दत्त जयंती आणि श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अतिशय देखणं असं आयोजन ऑल इज वेल. निसर्गरम्य अशा वातावरणात आल्हाददायक असं सकाळचं वातावरण पाहायला मिळतं. सूर्याची कोवळी किरणं गेली 2 दिवस आपण पाहिलं की थोडंसं ढगाळ वातावरण होतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू असताना मात्र थोडंसं सावट होतं ते पावसाचं, परंतु यावेळेला मात्र आता खूप सुंदर क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं. घेऊया एक छोटीशी विश्रांती. सेकंड इनिंगला प्रारंभ होईल. लगेच आपण येणार आहोत लाईव्ह ऍक्शन या जलसारच्या सुंदर ऐतिहासिक मैदानात. Jazz in the mix. DJ Ash. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप टेंबी खोडावेचे एक सुंदर खेळाडू लेफ्ट हँड बॅटर अँड लेफ्ट आर्म बॉलर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते तुषार भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप चांगल्या प्रकारचं विशेष सहकार्य खूप चांगल्या प्रकारचं केलेलं आहे. सचिनदादा पाटील नेहमीच आधारस्तंभ राहिले आणि त्यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेला विशेष सहकार्य सातत्याने पाहायला मिळतं. काल आपण संतोष भोईर मामा यांना पाहिलं, भूपेश पाटील रॉकी यांना आपण पाहू शकलात कालच्या दिवसामध्ये. तर सामन्याला सुरुवात एका साईडला मंगलमूर्ती विराथन हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रथमतः गणरायाला वंदन करून, स्वरांची देवता सरस्वती मातेला वंदन करून, आई जीवदानी मातेला वंदन करून, साई बाबांना वंदन करून, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बन के टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम. साई बाबांना वंदन करून, आई एकविरा मातेला वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून मी प्रमोद शेडगे कॉमेंट्री स्टुडिओ मधून तुम्हा सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक मॅच आपण पाहू शकाल. दोन संघांमध्ये माइंड ब्लोईंग मात्र फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली, आपण ज्यासाठी ओळखला जातो, मात्र कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. पंकज, प्रणय, तदनंतर आपण पाहिलं तर प्रथमेश आणि फलंदाज शैलेशने एक षटकारासहित आपल्या संघाला घेऊन गेला जवळजवळ 80च्या घरामध्ये. खूप चांगली अफलातून फलंदाजी आपण पाहू शकलात. चला, मतानी संघ जीत 11 मतानी संघ जर उपस्थित असेल तर प्लीज शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, अन्यथा तुम्हाला षटक कमी खेळावे लागतील. याची दखल घ्या, कारण सचिनदादा पाटील यांची संकल्पना आहे की 6-6 षटकांचे हे सामने आपल्याला आजचा शेड्यूल एक संघ आपण अंतिम 5 मध्ये घेऊन जायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये याची दखल घ्यायची आहे. जगदीश पाटील एक्सपिरियन्स बॉलर. यावेळेला प्रवीण भोईर स्वतःच्या होम ग्राउंड वर खेळत असताना पहिल्या चेंडूवर श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँडच्या दिशेने जात असताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी आलेला हा पहिला वेलकम षटकार. ही ताकद आहे प्रवीण भोईरची. मध्यंतर आपण पाहिलं होतं प्रवीण भोईर थोडासा यावेळेला दुखापतीतून सावरला गेला. अतिशय आधारस्तंभ सचिनदादा पाटील आणि जलसारच्या संपूर्ण टीमने आपण पाहिलं सावरलं प्रवीण भोईर, आणि त्याच परतफेड करताना जलसार संघातून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा उभारला आणि जलसार संघाला आज खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. यावेळेला प्रवीण भोईर थोडासा खाली राहिला होता. चेंडू शरीराचा वेध घेत चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. कारण प्रवीण भोईर नेहमीच संभाषण होत असतं आणि त्यावेळेला सचिनदादा पाटील यांचा जिकरीने ते मात्र सब्जेक्ट काढत असतात आणि आदरपूर्वक मात्र त्यांच्या हृदयात आपण पाहू शकतायत. एका साईडला संघ आहे वैभव भोईर आम्हाला दर्शवतात, अमरदीप स्टार जलसार आणि मंगलमूर्ती विराट. दोन्ही संघ बलाढ्य विटी लाईन मधून पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेत, परंतु यंदाच्या वर्षात ते खेळलेले नाहीयेत. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. ही ताकद आहे जगदीश पाटील. काय मात्र यावेळेला एज मॅटर करत नाहीये जगदीश पाटील यांचं. ज्या पद्धतीने त्यांनी मात्र नवतरुण उभारत्या सितारा खेळाडूंना आतापर्यंत गायडन्स दिलाय, अफलातून जगदीश पाटील मात्र कामगिरी करत असताना 40+ क्रिकेट खेळत आहेत. अनेक विकेट हॅट्रिक ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अमित पाटील अण्णा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. लगेच आपण फॉर्म फिलअप करा. यावेळेला पहिल्या चेंडूला न्याहाळला सोडून दिला आणि बाकीचं काम जयेश मोरे यावेळेला पाहायला मिळतात आणि प्रशांत दुबे या ठिकाणी आपण पाहू शकाल. नेहमीच आदेश पाटील 12वे खेळाडू म्हणून खूप चांगल्या प्रकारचं, आणि आज ही नाही तर असं वाटतंय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 7. चेंडू फेकून झाले 3. जगदीश पुन्हा एकदा प्रवीण भोईर साठी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. ही ताकद आहे जगदीश पाटील यांची. बोटांतील जादू कशी दाखवायची याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. मला ते अजून 4 चेंडूवर 4 विकेट घेणारे गोलंदाज जगदीश पाटील अजून मात्र तो उजाळा अजून माझ्या लक्षात आहे. ते अजून ताजात आठवण माझ्या लक्षात आहे. विकेट मेडनवर किती वेळा फेकलेत हे मात्र जगदीश पाटील यांनी दाखवलंय. तर प्रवीण भोईर सारखा एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणार खेळाडू थोडासा बॅकफुटला जातोय. ऑन साईडला फटका चांगला आहे. सॉफ्ट हँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता आणि चेंडूला फक्त दिशा दिली. चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला 1 बाउंस चौकार आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या स्वागतासाठी. आणि रोहन गावडे यांचं चौकाराने स्वागत मी त्यांना विनंती करेन सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. एडवन गावातील अनमोल रत्न. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 11 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 11 5 चेंडू.
ऑन साइडला खडे खडे स्ट्रोक खेळला गेलाय, जबरदस्त ताकद नजाकत, मॅग्निफिसंट शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. ही प्रवीण भोईरची ताकद आहे. क्लास फटका पाहायला मिळाला आणि मिडल ऑफ द बॅटने ज्या वेळेला मात्र मधुर आवाज येतो, स्वीट टायमिंग येतं, त्यावेळेला एक तुमचा मात्र खेळण्याचा अनुभव आणि आनंद हा द्विगुणित होतो. तेच मात्र प्रवीण भोईरने दाखवलं. जगदीश पाटील सारख्या अनुभवी गोलंदाजाला मात्र या ठिकाणी जबरदस्त पहिल्या षटकामध्ये परफॉर्मन्स देत असताना 17 धावा फलकावर पाहायला मिळतात. 17 रन्स ऑन द बोर्ड. जमेची बाजू काय आहे? पिंकेश अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण भोईर सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन खूप मायने राखताना पाहायला मिळतं. पहिलं षटक धावसंख्या 17 धावा. पहिल्या षटकाचं विश्लेषण जर आपण पाहिलं, वैभव आणि साहिल आम्हाला दर्शवतायत 6 धावा पहिल्या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र काय आक्रमकता दाखवली होती वीरेंद्र सेहवाग स्टाईलने. मात्र या वेळेला सुरुवात झाली. 2 चेंडू लगातार डॉट आले जगदीश पाटील यांच्या माध्यमातून. तदनंतर वाईड आला, तदनंतर डॉट आला आणि तदनंतर चौकार आणि षटकार. खूप चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी खूप महत्वाची भूमिका असते आणि ते गेम प्लॅनिंग केलं गेलंय. षटक क्रमांक पहिलं 17 धावा. 81 धावांचा पाठलाग करताना 17 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. इथून जर विचार केला तर 30 चेंडू आणि 64 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. कृपया करून बाईक मालकांना विनंती करेन, ज्या समोर ज्या बाईक्स आहेत तर प्लीज त्या दुचाकी मालकांना मी विनंती करेन की आपण आंब्याच्या झाडाखाली बाईक पार्क करा, जेणेकरून सावलीत सुद्धा त्या बाईक राहतील. आणि त्याकरता मी विनंती करतोय की प्रत्येकाला विनंती करेन, कळकळीची विनंती असेल. अनुराग चव्हाण कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं मात्र कॅमेरा वर्क करत असताना चॅलेंज होतं आणि अतिशय सुंदर सुशोभित असं कॅमेरा वर्क. ऑन साइडला बॅट अँड पॅडचा हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेला. जबरदस्त अप्रतिम बॅक टू द बॉलर. चेंडू फार वेगाने निघून जातोय 4 धावांकरता. या चौकाराने या ऐकूया ऊर्जा देणारं एक सॉन्ग. चला या टॉस करण्यासाठी या षटकानंतर आपण लगेच टॉसच्या दिशेने जाणार आहोत. गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. प्रशांत दुबे मात्र यावेळेला डिसएग्री आहे आणि यावेळेला लेग बाईचा इशारा येत असताना धावसंख्येत भर होते. पिंकेश एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विस्फोटक आणि गुणवत्तेचं गाठोड या 2 फलंदाजांच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. प्रणय पाटील नो डाऊट अबाउट इट एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि तोच प्रणय पाटील खूप चांगली गोलंदाजी करत असताना चौकार आल्यानंतर यावेळेला लेग बाईचा इशारा येतोय. अर्थातच चांगली लेंथ लाईन यावेळेला स्वीकारले गेले. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. उलटा चेंडू होता, या वेळेला मात्र सोडणार नाहीये. तोफा आहे कबूल किया. चेंडू सरळ निघून येईल. 4 धावांकरता येतोय खणखणीत सनसणीत दर्जेदार चौकार. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या अमरदीप क्रीडा मंडळ जलसारचं मैदान पाहायला मिळतं. टॉस चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी पंच आहेत. आपण कृपया करून कमेंट करू नका. तर या ठिकाणी आपण पाहतोय नोचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 27 वर. 27 धावा फलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. आक्रमकता खूप चांगली दाखवले. स्टार्ट कशी असावी, ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी प्रवीण भोईर आणि पिंकेश एक चौकाराच्या साहाय्याने करत असताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला यावेळेला मात्र जरूर खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी एक धाव सिंगलच्या साहाय्याने मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 28 या धावसंख्येवर. पिंकेश, प्रवीण भोईर हे 2 फलंदाज. प्रणय पाटीलचे आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4. प्रणय पाटील विकेट टेकिंग गोलंदाज आहे, परंतु इथे मात्र 2 चेंडू फुल टॉस पाहायला मिळाले. त्या 2 चेंडूला पहिला चेंडू छान होता, परंतु पिंकेशने खेळण्याची शैली अप्रतिम पाहायला मिळाली. ऑन साइडला मोठा फटका जरूर येतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या झेलखाली आहे का तर नाही.
क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 6 धावन करता येतोय मॅक्झिमम 6. नचलत 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 नचला कर गल पे गौर जरा सुन ले दोबारा ऐसा है क्यों खड़ा नचलत 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 नचला जान लगा के अज पूरी नचना यार है जरूरी तो आजा 34 धावा फलकावर. प्रणय पाटील यावेळेला मात्र धावा खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतोय. कमबॅक करण्याची संधी. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितली होती, परंतु पहिला पाय पुढे सरसावला गेला होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. जर आपण पाहू शकता उजव्या पायाला जर चेंडू कदाचित आदळला असता तर डेफिनेटली या ठिकाणी मिडल ऑफ दी स्टंपला चेंडू पिच झाला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय यस पंच काय दर्शवत आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले. ते दोन षटकांचा खेळ झालाय. 17च्या सरासरीने मात्र या वेळेला आपण पाहतोय करंट रन रेटने चालले 34 धावा. आता मात्र येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 24 आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष्य असेल. जाऊया 2 षटकांचा खेळ तर ऑलरेडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक आहेत मिस्टर मनीजी पाटील. थँक्यू. सन्माननीय मिलिंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. एका बाजूला असेल मथाणेचा संघ आणि एका बाजूला असेल टीव्ही खोडाबेचा संघ आणि आपण विचारूया कॉल कोण करेल. चला मथाणे संघ कॉल करेल. हेड ऑर टेल पारंपरिक नाणं आपण वापरतोय. Listen. Tell is a call and tell it is. मी विनंती करतोय पाहुण्यांना की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान होऊ शकता. हलकीशी चर्चा करूया. थोडासा ड्रिंक्स ब्रेक आहे. मथाने वन ऑफ द पॉवरफुल टीम ज्याच्यामध्ये यंग टॅलेंट खूप चांगला भरलेला आहे. निर्णय काय असेल. बॅट फॅस्ट. या परिसरातलं क्रिकेट प्रगल्भ आहे, विकसित आहे आणि वेगवेगळ्या मैदानात तुमचा खेळ झालेला आहे. तर या मैदानाबद्दल काय सांगा. कारण खूप वर्षानंतर आपण या मैदानामध्ये ही स्पर्धा भरवत आहोत. तर या मैदानावर जेव्हा तुम्ही पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा मनामध्ये काय आलं. नाही, ही स्पर्धा प्रथमच ह्या वर्षी भरवण्यात येत आहे. तरी खूप चांगला आयोजन नियोजन खूप चांगलं आहे आणि इथे आम्ही डेली खेळतो. थोडा क्रिटिकल आणि डिप्लोमॅटिक क्वेश्चन. विश्वास कोणावर ठेवाल. तुमच्या यंगस्टरवर विश्वास असेल की तुमच्या एक्सपिरियन्स प्लेयर्सवर. यंगस्टरवर विश्वास. तर रॉकी ग्रुप संघाला करायची फलंदाजी मनास राखायचा निर्णय की मनाविरुद्ध. आम्ही पण ठरवलेलं आमची जस्ट अशी थोडीफार मीटिंग झाली की टॉस विन झाल्यानंतर आम्ही फलंदाजीचा विचार करणार. कारण की कालच्या दिवसातला जर खेळ बघितला तर ते चेसिंग कोणीच केली नव्हती. त्यानुसार आम्ही अंदाज लावला आम्ही टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करणार होतो. आता मनाच्या विरोधात निर्णय केला. पण आता तुम्हाला फलंदाजीच करायची आहे कारण त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी निवडली माफ करा. तर हा माइंडसेट खूप महत्वाचा आहे की तुम्हाला 2च पर्याय असतात. एक तर गोलंदाजी एक फलंदाजी आणि तुम्हाला दोन्ही पर्यायांसाठी उपलब्ध राहावं लागतं. आणि खूप चांगला माइंडसेट तुमचा आहे की जे मिळते ते स्वीकारायचं आणि खेळायचं. नाणेफेक जिंकले ती म्हणजे जीत 11 मथाने संघ नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केलाय आणि क्षेत्ररक्षण करायचे रॉकी ग्रुप टीव्ही खोडाबेला. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. जाऊया पुन्हा एकदा कमेंट बॉक्सच्या दिशेने तयार आहेत. प्रमोद शेट्टी सर ओटी यू. थँक्यू व्हेरी मच मनीजी पाटील. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज आपण पाहिली तर G11 मथाने संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून अमित अण्णाने मात्र यावेळेला एक धाडसी निर्णय घेतला की आम्ही फलंदाजी या ठिकाणी स्वीकारणार आहोत. आणि तुषार भुईर यांनी सुद्धा स्टेटमेंट दिली आम्ही जर जिंकलो असतो तर डेफिनेटली फलंदाजी स्वीकारली असती. यावेळेला वाईटचा इशारा येतोय. सकाळचं सत्र जयेश मोरे एक्सरसाइजचा मौका मिळाला. थोडंसं मात्र हात खोलण्याची संधी मिळाली. एकदा वर्जित केली जाते. एका साईडला जर आपण पाहिलं तर जो गोलंदाज प्रथमेश एक लेदर क्रिकेटचा अनुभव मात्र पाहायला मिळतोय. अपकमिंग यंग टॅलेंट पाहायला मिळतो. उंच सकल बांध्याचा पहिला चेंडू वाईडने सुरुवात करतो आणि संघ जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. 35 रन्स ऑन द बोर्ड. गुड डिलिव्हरी मॅग्निफिसंट अँड अनबिलिव्हेबल. काय चेंडू होता यावेळेला. जबरदस्त पाहायला मिळाला. वेगवान मारा करत असताना स्पायसी यावेळेला मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. प्रवीण भोईर सारख्या फलंदाजाला मात्र यावेळेला हा चेंडू सरप्राईज करून गेला. ऑफ्टमच्या अगदी जवळून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मनगड्याचा वापर केला होता परंतु क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाहीये. सुंदर पद्धतीने जजमेंटने झेल टिपला गेला आणि प्रवीण भोईरच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागतोय. बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना निराश हताश हतबल मनाने गॉ.
विजय 21 धावांची खेळी करत मात्र एक अभेद्य कामगिरी करत प्रवीण भोईर या ठिकाणी परतत असताना ड्रेसिंग रूम मध्ये कदाचित टाळ्यांचा गजर यावेळेला आपल्याला पाहायला मिळाल्यात काही ते मात्र शंका नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली जाते. आता मात्र यावेळेला 46 धावांचं लक्ष असेल. येणारे 22 चेंडू आहेत आणि 22 चेंडू मध्ये 46 धावा. फॉर अ मॅच खूप चांगला सामना आणि प्रेक्षक वर्ग मात्र या मैदानाला थिरकायला लागलेत आणि या ठिकाणी आज टेनिस क्रिकेट मधले ग्रामीण विभागातील दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मैदानाला थिरकताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होतोय. जगदीश पाटील त्या ठिकाणी डिरेक्ट हिट करण्याचा मनसुबा होता. फेकी सुद्धा चांगली झाली होती परंतु यावेळेला बॅकअप चांगला मिळाला. तत्पूर्वी एक धाव सिंगलच्या सहाय्याने मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 36 रन 36 धावा फलकावर. इथून सामन्यामध्ये थोडासा फेरबदल होताना पाहायला मिळतोय कारण 81 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांमध्ये 34 धावा तब्बल होत्या परंतु या षटकात प्रथमेशने बंटीने धावा थांबवलेत. गुड डिलिव्हरी. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली होती. पिंकेश यावेळेला आपण पाहू शकतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा जयेश मोरे यांच्या माध्यमातून येतोय. तत्पूर्वी मेल एकच धाव आणि एकेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहू शकतायत अमरदीप स्टार बॉयज जलसार हा संघ पाहायला मिळतोय 37च्या घरामध्ये. 44 धावांचं लक्ष. येणारे चेंडू आहेत 20 चेंडू मध्ये 44. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. सुरेख टायमिंग परंतु चेंडू यावेळेला मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. फलंदाज जर आपण पाहिलं तर मिस्टर दिवेश आणि धावांची गती दिवेशच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा आणि संघाला घेऊन जातोय अमरदीप स्टार जलसार. या संघाला 39 वर 39 धावा. 81 धावांचं पाठलाग यावेळेला करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळताना बिनीची आघाडीची जोडी पाहायला मिळाली. त्यामध्ये एक फलंदाज बाद झाला. प्रवीण भोईर एक मोठा धक्का पाहायला मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मिस्टर मलिंगा पुढे सरसावला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धाव कंप्लीट केली जाते आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला तिसरं कंप्लीट झालंय. 3 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 40. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 चेंडू मध्ये 41 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल. आपण पाहतोय पहिला सामना आजच्या दिवसामधील. आज 7 डिसेंबरचा दिवस पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना पहिल्या फेरीतील. 18 चेंडू 41 धावांचं लक्ष असेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. 2 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल आणि तत्पूर्वी या वेळेला गेम प्लॅनिंग केलं जाईल. आपण जाऊया मात्र या वेळेला संगीत कक्षेमध्ये SK दादा यांच्या माध्यमातून ऊर्जा देणार असो. थँक्यू. 40 धावा फलकावर आणि दीपेश फाउंडेशन तिवरी यांच्या माध्यमातून आदरणीय रोहनजी पाटील यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि दीपेश फाउंडेशन तिवरी आता खूप काही मात्र एक सामाजिक वारसा समाजसेवेचा वारसा जपताना दीपेश मात्र निघून गेले परंतु त्यांचे बंधू रोहन खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. त्यांच्या पावलोपावली मात्र कार्य यावेळेला स्वीकारताना पाहायला मिळतात आणि समाजसेवेचा वसा मात्र त्या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळतात. तर सचिन दादा यांचं खूप चांगलं आयोजन मात्र टिवरी मधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. किरणजी सुरेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कालचे बर्थडे बॉय होते आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. 18-41. गुड डिलिव्हरी. दिवेश यावेळेला पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहू शकतायत फसतायत. सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येत असताना प्रणय आपल्या गोलंदाजीवर कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अपकमिंग यंग टॅलेंट मिस्टर प्रणय पाटील. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40-17 41चं समीकरण.
गुड डिलिव्हरी मॅग्निफिसंट सुपर बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, भेदक मारा आणि अतिशय दर्जेदारी गोलंदाजी करत असताना टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, कारण समालोचन कक्ष अक्रॉस असल्या कारणानं मात्र एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच होतोय, कुठे लँड होतोय मात्र आम्ही वर्णन करू शकणार नाही, परंतु सुंदर लेंथ लाईन. गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पाहायला मिळत आहेत. जणू काही रिप्ले तिन्ही चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. दिवेश एकाच अँगलने खेळण्याचा प्रयत्न, एकाच पोझिशन मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. थिंकिंग चांगली आहे की सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्या थिंकिंगला यावेळेला आपण पाहतोय थोडासा पलटवार होत असताना. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 40-15 चेंडू आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 41. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला प्रेशराइज झाला आणि सरळ चेंडू या ठिकाणी निघून जातोय. काय आहे तर यावेळेला आपण पाहू शकतायत की षटकारात परिवर्तन यावेळेला केलं जाईल, कारण झाडाला लागलेला हा चेंडू आपण पाहू शकतायत त्या ठिकाणी षटकार आहे. लक्षात घ्यायचंय षटकार आहे. झाडाला जर झाडाच्या फांदीला जर चेंडू त्या ठिकाणी आदळतोय तर षटकारात यावेळेला परावर्तित केलं जाईल. कोणालाही मात्र यावेळेला मतभेद नाहीये, प्रत्येकाला मात्र सगळे नियम सारखेच आहेत. त्याकरता मात्र सचिनदादा पाटील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की हा षटकार झाडाला जर झाडाच्या फांदीला जर चेंडू आदळला आणि मध्ये जर ग्राउंड मध्ये जरी आला तरी षटकार आहे. लक्षात घ्या. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 46. हा षटकार आहे, कारण मी आता नुकतीच गेल्या आठवड्यामध्ये स्पर्धा पार पाडली. यंगस्टार पापडी एक मदतीचा हात देणारा हा क्लब आहे. गणेश काकड आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून यावेळेला स्पर्धा पार पाडली आणि नरवीरची माझी आप्पा वसईच्या मैदानात तुम्ही गेलात तर अशाच प्रकारचं एक झाड आहे. तिथे जर झाडाच्या फांदीला चेंडू जर लागतोय तर तिथे सुद्धा षटकार दिला जातो. अशा प्रकारचं मात्र काही नियम आपल्याला पाहायला मिळतात आणि तोच नियम या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्णायक षटकार येतोय. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. गुड फिल्डिंग, गुड थिंकिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पिंकेश सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या वेळेला मात्र ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. दोन संघांमध्ये चुरस, कडवी लढत, कडवा संघर्ष, हाय व्होल्टेज मॅच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 47-47. आता इथून 37 धावांचं एकंदरीत आपण पाहतो 34 धावांचं लक्ष समोर असेल. येणारे चेंडू 13 चेंडू मध्ये 34 धावा विजयासाठी अमरदीप स्टार बॉयज जलसार संघाला. विद्युत तार जी गेलेली आहे मैदानाच्या मधीतून आपण पाहू शकतायत. जर त्या विद्युत तारेला जरी चेंडू डायरेक्ट आदळला तर डेड बॉल आहे. त्या पोलाला जरी आदळला तरी सुद्धा डेड बॉल आहे आणि जर चेंडू जमिनीलगत जातोय तर धावा आपण धावून काढू शकता हे नमूद करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेक येईपर्यंत थोडीशी फंबलिंग झाली होती आणि पाहता पाहता यावेळेला 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 49-49 वर आपण पाहू शकतायत. आज मात्र यावेळेला 2 बंधू नसताना सुद्धा 80 पर्यंत पोहोचले. अर्थातच रितेश आणि एका साईडला आपण पाहिलं नयन, बबलू आणि नयन ही मात्र जोडी नसताना सुद्धा 80 पर्यंतचा पल्ला पार केला. परंतु आज या ठिकाणी मात्र दोन्ही संघ स्ट्रगल करत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. लक्षात घ्या 49, 32 धावांचं लक्ष, 12-32चं समीकरण यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. मंगलमूर्ती विराथन आणि एका साईडला अमरदीप स्टार जलसार या 2 संघांमध्ये खूप सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि आज आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. त्यांचा मात्र यावेळेला पैसा वसूल मॅच होत असेल. जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान सचिन दादा पाटील यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत.
विपुल गावड मॅचचा आनंद घेत असताना, हितेश किनी विठ्ठलवाडीवरून आनंद घेत असताना, त्यानंतर जिग्नेश वजे साखरेवरून मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि भूषण गोरेकर अँड फ्रॉम आडणे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 49 वर जाऊन पोहोचले गेले. चेंडू आहेत तुमच्याकडे 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य हे समोर आहे. प्रथमेशला मात्र प्रमोट केलंय. आज प्रथमेशने आपली जबाबदारी काय आहे हे जाणलंय, कारण दोन प्रमुख फलंदाज गोलंदाज नसताना आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारले. ऑन साईडला खेळला गेलाय, पायाचा इंटू द गॅप मध्ये जाईल का, तर शेवटच्या मोमेंटला खूप चांगले प्रयत्न केले होते मिस्टर प्रणयने, परंतु फेकी येईपर्यंत या वेळेला नॉट आउट या वेळेला पाहायला मिळतोय. पंच जयेश मोरे त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 51. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये, सिंगल डबल क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास. आता मात्र या सिंगल डबलची काय किंमत आहे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवतील ते फलंदाज. मॅग्निफिसंट मॅच. चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं 30 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने प्रति चेंडू मागे खेळावं लागेल. अतिशय देखणं असं आयोजन. प्रत्येकाला मात्र मनमोहक करणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. बॅरिकेड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगीत कक्ष आपण पाहू शकतायत. 2 बायसिकल आपण मेन स्टेजच्या समोर पाहायला मिळत आहेत डाव्या साईडला. त्याच्याच बाजूला एक टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतो. केन विल्यमसन अँड विराट कोहली न्यूझीलंडचा कॅप्टन आणि भारतीय संघाचा कॅप्टन पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला लॉक केला जातोय. सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार. 6. गणेश या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूमध्ये ती गुणवत्ता ठासून भरले. 9 चेंडू आणि 24 धावा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. जगदीश पाटील मात्र फार वेगाने धावतायत, परंतु चेंडूला उचलेपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय अमरदीप स्टार जलसार. संघ फलकावर 59 वर. आता चेंडू आहे तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडू मध्ये विजयासाठी 22 धावांचं लक्ष्य समोर असेल. 81 धावांचा पाठलाग करताना अजून सामना बॅलन्सिंग आहे. यावेळेला ऑन साईडला सडपातळ बांधायचा, परंतु काय टायमिंग आहे, प्रॉपरली टायमिंग याला म्हणतात. मिडल ऑफ द बॅटने चेंडूला कनेक्ट केलं, सरळ चेंडूला फेकून दिलं. गणेश करतोय प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय माइंड ब्लोईंग षटकार. ज्या प्रथमेशने 6 धावा दिल्या होत्या त्याच प्रथमेशला मात्र आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात. पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही. प्रथमेशने शेवटचा चेंडू डॉट केलाय आणि यावेळेला कॉन्फिडन्स घेऊन येत असताना पाहायला मिळतो. आता चेंडू आहे 6 आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांचं लक्ष समोर असेल. 6-16चं समीकरण. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला टीम मीटिंग घेतली जाते, परंतु जास्तीत जास्त वेळ दौडू नका. आज आपल्याला 7 सामने खेळवायचे आहेत. एक संघ अंतिम 5 मध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये घेऊन जायचंय. कृपया करून वेळ दौडू नका प्लीज. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एक्झॅक्टली तुम्हाला 35 मिनिटचा वेळ दिलाय. 35 मिनिटांचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय. कालपासून आपण टाइमर लावलं गेलंय, कारण 35 मिनिटे जर ऑलरेडी झाली तर तुम्हाला शेवटच्या षटकात सुद्धा एक प्लेयर आहे जो बाहेर राहील 38 सर्कलच्या, तो आतमध्ये तुम्हाला आणावा लागेल. याची दखल घ्यायची आहे, कारण हे नियम खूप महत्वाचे टेनिस क्रिकेटमध्ये आलेच पाहिजेत. क्रिकेटला मात्र ग्लॅमर क्रेज वाढलाय, परंतु वेळेचं मात्र खेळाडू भान राखत नाहीयेत आणि त्यामुळे कुठेतरी क्रिकेटला थोडंसं यावेळेला आपण पाहतोय की खंडित होत असताना आपण पाहू शकतायत. कारण तुम्हाला 9:30-9चं टायमिंग दिलं जातं, 10 सव्वा 10 पर्यंत येतात आणि त्याचा मात्र तुम्हालाच फटका सोसावा लागतो.
28 मिनिटे झालेली आहेत. कॅप्टनला मात्र विनंती करेन प्रणय पाटील तुम्हाला 7 मिनिटे यावेळेला अजून आहेत, तर 28 मिनिटे या ठिकाणी झालेली आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रवीण पाटील खूप आज चांगली मेहनत घेत आहेत. आणि पिंकेश फक्त एक कळकळीची विनंती असेल, खेळाडू कक्षांमध्ये आपण बसून घ्या. थँक्यू व्हेरी मच. तर चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 16 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर आणलं गेलंय. दीपक किने अर्थातच मलिंगा 1 वर्षाच्या कालखंडानंतर मात्र या वेळेला जॉईंट होत असताना पाहायला मिळतोय. इंजुरीने त्रस्त होता, कव्हर झालाय. पहिला चेंडू वाईटने सुरुवात करतोय. संकेत मात्र यावेळेला खराब देतोय आपल्या संघासाठी, परंतु एक चांगला उत्कृष्ट गोलंदाज, तर एक बेस्ट क्वालिटीचा फलंदाज मिस्टर दिवेश. नाईस पर्सनॅलिटी. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अमरदीप स्टार जलसार संघाचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या स्कोर कार्डवर 66, 6-15चं समीकरण. व्हॉट अ मॅच. यावेळेला पहिला हा चेंडू निघून जातोय, फार वेगाने निघून गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पंच या ठिकाणी हात फैलावतायत की नाही मात्र याकडे लक्ष असेल. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन प्रशांत दुबे यांच्या माध्यमातून येत असताना 1+1 2 धावा मिळत आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 13 धावांचं लक्ष असेल. 3 धावा एक्स्ट्रा स्वरूपात मात्र यावेळेला खर्च केल्या गेल्यात. या 3 धावांचा किती फटका मात्र यावेळेला मिळेल याकडे लक्ष असेल. 6-13. यावेळेला मात्र खोलवर चेंडू होता ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1, 2, 3 आणि जगलिंग करत असताना पाहायला मिळाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, कारण विद्युत तारेचा जो पोल आपल्याला पाहायला मिळतो तिथून मध्यंतर आला. ट्राय चांगली केली होती, परंतु हा झेल जर झाला असता तर डेफिनेटली फक्त यावेळेला आपण पाहू शकतायत की डॉट चेंडू आला असता, विकेट मिळाली असती, परंतु तसं घडलं नाही. आता 70 धावा जवळजवळ जर आपण पाहिलं तर विजयासाठी या वेळेला मात्र आपण पाहू शकाल बॅटचं टॉप एज आणि कोणतीही चूक करत नाहीये त्या ठिकाणी यष्टीरक्षक मिस्टर पंकज आणि फलंदाज या ठिकाणी गणेशच्या खेळीला पूर्ण विराम. मात्र यावेळेला दीपक किनी करतोय कमबॅक. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 4 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अमरदीप स्टार जलसार संघाला. 11 हेमंत मैदानाच्या आतमध्ये जाईपर्यंत या वळूया आपण SK यांच्या माध्यमातून ऊर्जा देणारं सुमधुर. ये मेरा शहर ये मेरी डगर, सर पे ये आकाश मेरा है घर. थँक्यू विजय. नितीन पाटील विठ्ठलवाडी एक सुंदर समालोचक, त्यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्यात सचिन दादा पाटील आणि 2 समालोचकांना. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जबरदस्त यावेळेला प्रहार केला जातोय. रंगनाथ गुंडप्पा विश्वनाथ कॉपी बुक स्टाईल मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. क्लास क्वालिटी चौकार. 4 धावा येत आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे 3 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अमरदीप स्टार जलसार संघाला. 7 3-7चं समीकरण. काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. अतिशय चुरस निर्माण करणारा हा सामना. आज कुठेतरी थोडीशी मात्र गोलंदाजांची खंत यावेळेला मात्र पाहायला मिळते, अर्थातच मिस्टर रितेश नयनच्या माध्यमातून, परंतु अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून शुभेच्छा असतील. आणि हा जर सामना जर तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या दोन्ही संघांच्या मात्र माध्यमातून. चेंडू आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावा. पुन्हा एकदा मलिंगा आपल्या गोलंदाजी मार्कवर. दीपक किनी टू हेमंत. वेळेला मात्र चेंडू निघून जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. बॅटची एज घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी एक धाव. हृदयाची स्पंदने मात्र यावेळेला वाढतायत. आता मात्र नखे कुरतडण्याची वेळ आले. आता मात्र डोक्यावर हात देण्याची वेळ आले. कमरेवर हात जात आहेत. तर काही जण खेळाडू फेऱ्या मारतायत, तर पाठीराखे मात्र या वेळेला नामस्मरण करतायत. ते देवाला मात्र साकडं घालत असताना पाहायला मिळत आहेत. आता चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 6. 2 चेंडू 6 धावा. दिवेश आतापर्यंत चांगली आक्रमकता दाखवतोय. आपल्या संघाला संकट मोचक यावेळेला बनतोय. अतिशय दर्जेदार आयोजन आणि त्यामध्ये मात्र अशा प्रकारचं खूप सुंदर सामना होत असेल तर डेफिनेटली ती स्पर्धा वेल अँड गुड.
यावेळेला ब्लॉकॉलमध्ये मलिंगा स्टाईल मध्ये मात्र यावेळेला गोलंदाजी करत असताना आता 1 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो, तर फाईट करा. 1 चेंडू आणि 6 धावा. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वे नक्कीच बदलते खेळाडूंनो. 1 चेंडू आणि 6 धावा. अतिशय सुंदर सामना. मैदानाच्या आतमध्ये अंगाला शहारे येणारा हा सामना, कारण हा चेंडू मिस झाला तर 1 वर्षांची तुम्हाला मात्र वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. आणि हा जर षटकार आला तर मंगलमूर्ती विराटन संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागेल. अर्थातच 365 दिवस 52 आठवडे 8760 तास. पंकज भोईर यांच्याकडून षटकार जर आला दिवेशच्या बॅट मधून तर 500 रुपये. यावेळेला पहिला नाळला हा चेंडू सोडून दिला, चान्स घेतला नाही मलिंगाने केलेली. मात्र यावेळेला इसे कहते हैं गेंदबाज ने बल्लेबाज को उल्लू बनाया. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकताय सेलिब्रेशन करत असताना जबरदस्त हा चेंडू. मात्र मार्किंग केले, त्याच्या आतून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि परफेक्ट यावेळेला मात्र साहिल पाटील आमचे टेक्निशियन यावेळेला दर्शवत आहेत की राईट डिसिजन. यावेळेला निर्णायक क्षणाला निर्णायक गुड डिसिजन. चला वेळ दौडू नका. आणि मी अमरदीप स्टार जलसार संघाला विनंती करेन की आपण हँडशेक करण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध. यावेळेला किरण भोईर महेंद्र भोईर थोडेसे नाराजी व्यक्त करत असताना, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. चला आपण लगेच हँडशेक करण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध जोपासायचे आहेत. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तुषार भोईर, रॉकी पाटील अँड कंपनी यांना विनंती करेन प्लीज डोंट वेस्ट द टाइम. एक अतिशय दर्जेदार सामना, पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. आणि मंगलमूर्ती विराटन संघाने मात्र या पहिल्या फेरीत पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली.